नमस्कार भक्तांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून एप्रिल महिन्याच्या अखेरातील नारळाचे महत्त्व, मी तुम्हाला बाळूमामांचे विचार याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ठीक आहे, तर चला पाहूया. चांग भलं बाळूमामांच्या नावानं चांग भलं. एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजे भक्तांनो उन्हाळ्याचा तीव्र काळ असतो तो. नारळाचे महत्त्व विचारानुसार खूप गोड अशी आध्यात्मिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर एप्रिलच्या शेवटी सूर्याची उष्णता वाढते तेव्हा नारळ हा थंडावा देणारा देवदूत ठरतो. ज्या घरात नारळाचा मान असतो त्या घरातील लक्ष्मीचा वास कायम राहतो. नारळ म्हणजे त्रिदेवांचे प्रतीक. बाहेर कठीण, आत पवित्र आणि गोड. बाळूमामा म्हणतात बाळूमामा म्हणतात, नारळ फोडणे म्हणजे अहंकार फोडणे. एप्रिलच्या अखेरीस नारळ अर्पण केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते. जसा नारळाचा पाणी भक्तांनो शुद्ध असतो, तसंच आपल्या विचारही शुद्ध ठेवावा. या काळात दान केल्यास पुण्य वाढते आणि संकटे कमी होतात. नारळ हा पूर्णतत्वाचा प्रतीक आहे. त्यात पाणी, गर आणि शक्ती तिन्हीही असतात. बाळूमामांच्या मते नारळ अर्पण केल्याने देवाशी थेट नातं जोडले जाते. उन्हाळ्यात शरीर जसं पाण्यानं ताजं होतं तसं आत्मा श्रद्धेने ताजतवान होतो. भक्तांनो आणखी एक सखोल अर्थ आपल्याला मामांनी सांगितलेला आहे. एप्रिल अखेर हा काळ बदलाचा असतो. ऋतू बदलतो, ऊर्जा बदलते. या काळात नारळ अर्पण करणे म्हणजे आपल्या जीवनात सकारात्मक बदलांचा आमंत्रण देणे. नारळाचा प्रत्येक भाग उपयोगी असतो, तसंच आपलं जीवनही प्रत्येक क्षणी अर्थपूर्ण असावं. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या बाळांनो, नारळासारखं बन बाहेरून मजबूतातून नम्र. भक्तांना जे लोक श्रद्धेने नारळ अर्पण करतात त्यांच्या मनातील इच्छा हळूहळू पूर्ण होतात. भक्तांनो, एप्रिलच्या अखेरीस एक नारळ देवाला अर्पण करा. मन शांत ठेवा, अहंकार सोडा. बाळूमामांच्या कृपेने जीवनात सुख समाधान नक्की येईल. एप्रिल महिन्याच्या शेवटी नारळाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व बाळूमामांच्या विचारानुसार स्पष्ट होते, लक्षात ठेवा. तसेच बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, नारळ हे फक्त फळ नाही, ते तुमच्या नशिबाचं दार उघडणारी किल्ली आहे. एप्रिलच्या अखेरीस नारळ अर्पण केल्याने अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतात. नारळाचे 3 डोळे असतात. ते भूत, वर्तमान आणि भविष्याचं प्रतीक मानले जातात. ज्या व्यक्तीच्या जीवनात अस्थिरता आहे त्याने नारळ अर्पण करून मन स्थिर करावं. नारळ देवाला अर्पण करताना मनातली एक इच्छा सांगितली तर ती शक्ती भक्तांनो विश्वात पोहोचते. भक्तांनो, बाळूमामांनी आपल्याला जीवनाशी जोडलेला एक अर्थ सांगितलेला आहे. नारळ बाहेरून कठीण असतो. बाळूमामा म्हणतात की संकटात मजबूत राहा. भक्तांनो, आतून जो गोड आणि पवित्र असतो. मनात प्रेम आणि शुद्धता ठेवा. नारळ फोडताना आवाज होतो, तो आपल्या नकारात्मक विचारांचा नाश दर्शवतो. एप्रिलच्या शेवटी नारळ अर्पण करणं म्हणजे नवीन सुरुवातीचा संकेत असतो. कर्म आणि ऊर्जा यांचा संबंध आपल्याला बाळूमामा सांगतात की नारळात सकारात्मक ऊर्जा साठलेली असते. जेव्हा तुम्ही तो देवाला नारळ अर्पण करता तेव्हा ती ऊर्जा तुमच्याकडे परत येते. जर घरात सतत अडचणी येत असतील तर नारळ अर्पण केल्याने वातावरण शुद्ध होते. एप्रिलच्या उष्णतेत नारळ अर्पण करणं म्हणजे मातीतील ताप, राग आणि ताण कमी करणं. भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार सकाळी लवकर उठून स्वच्छ नारळ घ्या. देवासमोर शांत मनाने तुम्हाला बसायचं आहे. तुमची एक खरी इच्छा मनात ठेवा आणि नारळ अर्पण करा. बाळूमामा म्हणतात, श्रद्धा असेल तर छोटा नारळ ही मोठ्या भाग्य बदलतो, लक्षात ठेवा.
अजून एक खोल संदेश इथे बाळूमामा आपल्याला सांगतात. नारळ तुम्हाला शिकवतो, तुटल्याशिवाय गोडला मिळत नाही गोडवा. जीवनातही काही गोष्टी तुटल्या कीच नवीन आनंद मिळतो. म्हणूनच नारळ अर्पण म्हणजे स्वतःला बदलण्याची तयारी आहे. अखेरीस भक्तांनो, एप्रिल अखेरीस नारळाच्या आध्यात्मिक कर्म आणि ऊर्जा यांच्याशी असलेले गूढ संबंध बाळूमामांच्या विचाराद्वारे स्पष्ट केलेले आहेत भक्तांनो. तसेच बाळूमामांचे अत्यंत गूढ आणि अनुभवातून आलेला विचार इथे काय सांगतो नारळाविषयी, तर बाळूमामा सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, नारळ हा तुमच्या मनाचा आरसा आहे. जसं नारळ स्वच्छ असेल तसं तुमचं मनही स्वच्छ असावं. एप्रिलच्या अखेरीस नारळ अर्पण केल्याने जुने दुःख हळूहळू कमी होऊ लागतात. नारळ देवाला देणं म्हणजे स्वतःच्या चिंता देवाकडं सोपवणं. ज्याच्या मनात जास्त विचारांचा गोंधळ असतो त्याने नारळ अर्पण करावं. नशीब आणि संकेत याचा अर्थ आपल्याला बाबांनी सांगितलेला आहे. जर एप्रिलच्या दिवसात तुम्हाला अचानक नारळ दिसत राहिला तर तो एक संकेत मानला जातो. बाळूमामा सांगतात, हा संकेत आहे की तुमच्या जीवनात बदल जवळ आलेला आहे. नारळ अर्पण केल्यावर जर मन शांत वाटतं तर देवाने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे. काही लोकांना नारळ फोडताना सहज फुटतो, याचा अर्थ अडथळे दूर होत आहेत. नारळ जर उघडायला कठीण गेला तर अजून संयम ठेवण्याचा संकेत आहे. मनशांती आणि ताण याच्यावरती आपल्याला बाळूमामांनी संदेश दिलेला आहे एप्रिल महिन्यामध्ये. तर एप्रिलच्या उष्ण काळात मनातही चिडचिड वाढते. नारळ हे शांततेचं प्रतीक आहे. बाळूमामा म्हणतात, राग आला की देवाचं नाव घ्या आणि नारळ अर्पण करा. भक्तांनो, नारळाचं पाणी जसं शरीर थंड करतं तसंच शुद्ध मन आपले श्रद्धा मन शांत करते. जो माणूस भक्तांनो दर आठवड्याला एक नारळ अर्पण करतो त्याच्या मनात स्थिरता येते. लक्षात ठेवा, इथे एक वेगळा आध्यात्मिक उपाय इथे सांगितलेला आहे आपल्याला मामांनी. गुरुवारी किंवा रविवारी एक नारळ घ्या, त्यावर हलकं हळदी कुंकू लावा, देवाचं नाव घेत 3 वेळा मनात प्रार्थना करा आणि तो नारळ मंदिराला अर्पण करा. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, नारळ अर्पण म्हणजे देवाशी केलेले शांत संवाद. तर भक्तांनो, जीवन बदलणारा इथे संदेश सांगितलेला आहे खोल. बाळूमामा आपल्याला शिकवतात आणि नारळ शिकवतो, तुमचं खरं सौंदर्य आत आहे. बाहेरचं रूप तात्पुरतं आहे पण आतली भावना कायम असते. म्हणून बाळूमामा म्हणतात, मन जपा, नारळासारखं पवित्र ठेवा. एप्रिलचा शेवट म्हणजे जुनं सोडून नव्याला स्वीकारण्याची वेळ आहे. लक्षात ठेवा. अखेरीस भक्तांनो, एप्रिलच्या अखेरीस नारळाशी संबंधित संकेत, मनशांत, नशीब आणि आध्यात्मिक उपाय यावर आपल्याला बाळूमामांनी गुढ विचार सांगितलेले आहेत. तर तसेच बाळूमामांचे त्याग आणि समर्पण यावर विचार सांगतात आपल्याला. बाळूमामा म्हणतात, नारळ अर्पण म्हणजे स्वतःचा अहंकार देवापुढे ठेवणे. एप्रिलचा शेवट म्हणजे वर्षातील थकवा, चिंता आणि अपयश सोडण्याची वेळ आहे. नारळ फोडताना आपण आपल्या दुःखाचा भार हलका करतो. जो माणूस मनापासून समर्पण करतो त्यालाच खरी शांती मिळते. नारळ हा शिकवतो, देणं शिका, मगच मिळणं सुरू होतो. लक्षात ठेवा. तसेच कृतज्ञता यांचा संदेश मामा सांगतात, नारळ अर्पण करताना फक्त मागू नका भक्तांनो, धन्यवादही द्या. एप्रिलच्या अखेरीस देवाला नारळ देणं म्हणजे गेलेल्या महिन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. जो माणूस कृतज्ञ असतो त्याच्या आयुष्यात समाधान वाढतं. नारळ देताना माझ्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद असं मनात म्हणा. नवीन सुरुवात याचा गूढ अर्थ आपल्याला बाळूमामा सांगतात. तर एप्रिल संपतो आणि नवीन महिना सुरू होतो. हा बदलांचा क्षण असतो. बाळूमामा म्हणतात, नारळ फोडणं म्हणजे जुनं संपवून
नव्याला जागा देणं. जर आयुष्यात काही नवीन सुरू करायचं असेल तर या काळात नारळ अर्पण करा. हा काळ तुमच्या नशिबात नवा अध्याय उघडण्याचा असतो भक्तांनो. तसेच शांतता आणि स्वीकार यावरती आपल्याला बाळूमामांनी अत्यंत चांगला संदेश सांगितलेला आहे. एप्रिलच्या शेवटी एकटं शांत बसून नारळ हातात घ्या. तुमच्या आयुष्यात जे काही घडलं ते मनात आठवा भक्तांनो. तुमच्या आयुष्यात जे काही चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी आहेत त्या स्वीकारा आणि मग तो नारळ देवाला अर्पण करा भक्तांनो. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, स्वीकार केल्यावरच मन शांत होतं आणि नारळ त्या स्वीकाराचं प्रतीक आहे. सर्वात वेगळा आणि खोल संदेश आपल्याला मामा सांगतात. नारळ आपल्याला शिकवतो जीवनात तुटणं ही आवश्यक आहे, कारण तुटल्यावरच आतला खरा गोडवा आपल्याला इथे समजतो, बाहेर येतो. बाळूमामा म्हणतात, तुमच्या अडचणी तुम्हाला मजबूत बनवतात. एप्रिलचा शेवट म्हणजे स्वतःला पुन्हा नव्याने घडवण्याची संधी. भक्तांनो, मामा आपल्याला पुढे सांगतात, संयम आणि प्रतीक्षा यावरती मामांचे विचार. तर मामा म्हणतात, नारळ झाडावर हळूहळू वाढतो, तसंच यश ही वेळ घेऊन येते. एप्रिलचा शेवट सांगतो की घाई करू नका, योग्य वेळ येऊ द्या. नारळ अर्पण करणं म्हणजे आपल्या घाई गडबडीच्या स्वभावावर भक्तांनो नियंत्रण ठेवणं. जो संयम ठेवतो त्याच्या आयुष्यात फळ नक्की मिळतं. नारळ आपल्याला शिकवतो प्रतीक्षा केल्याशिवाय गोडवा मिळत नाही. विश्वास याबद्दलचा बाळूमामांचा सखोल संदेश. बाळूमामा आपल्याला सांगतात, नारळ देवाला देताना मनात शंका नको, फक्त विश्वास ठेवा. एप्रिलच्या अखेरीस केलेली प्रार्थना लवकर फळ देते असा अनुभव सांगितला जातो. जसा नारळ आतून पाण्याने भरलेला असतो तसंच तुमचं मन विश्वासाने भरलेलं असावं. शंका असेल तर शक्ती कमी होते, विश्वास असेल तर मार्ग सापडतो. ऊर्जाबद्दल संदेश आपल्याला मामा सांगतात. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुलांनो, एप्रिलचा शेवटचा महिना उष्णतेचा शिखर आहे. शरीर आणि मन दोन्ही थकलेले असतात. बाळूमामा म्हणतात, नारळ अर्पण म्हणजे थकलेल्या ऊर्जेला नवसंजीवनी देणं. नारळात साठवलेली नैसर्गिक ऊर्जा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते. या काळात नारळ अर्पण केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. भक्तांनो, स्वतःशी संवाद करण्याचा प्रयत्न करा. याबद्दलचा उपाय आपल्याला बाळूमामांनी इथे दिलेला आहे. एक शांत जागा निवडा, हातात नारळ घ्या आणि डोळे बंद करा. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच काय शोधतोय? जे उत्तर मनात येईल ते स्वीकारा भक्तांनो, आणि मग नारळ अर्पण करा. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, देवाला शोधण्यापूर्वी स्वतःला ओळखा. नारळ त्यासाठी माध्यम आहे. भक्तांनो, एक जीवनधडा बाळूमामांनी अजून एक खोल संदेश सांगितलेला आहे. नारळ शिकवतो तुमचं संरक्षण स्वतः करा, पण मन मोकळं ठेवा. भक्तांनो, बाहेरचं कठीण कवच म्हणजे स्वतःची मर्यादा, आतला गोडवा म्हणजे प्रेम. बाळूमामा म्हणतात, जगाशी कणखर राहा पण आपल्या लोकांशी प्रेमळ राहा. एप्रिलचा शेवट सांगतो, जुन्या चुका माफ करा आणि पुढे चला. लक्षात ठेवा, पुढे आपला मार्ग स्वीकारा, पुढे आपले चांगले कर्म करत राहा. तसेच एप्रिलच्या शेवटी नारळाच्या माध्यमातून संयम, विश्वास आणि बदल आणि आत्मचिंतन यावर बाळूमामांचे सखोल विचार या तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेले आहेत भक्तांनो. तसेच संयम, विश्वास आणि नवऊर्जा. एप्रिल अखेरीस नारळाचा बाळूमामांचा संदेश मी तुम्हाला सर्व संपूर्ण माहिती नारळाबद्दलची या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्ट मांडलेली आहे. असेच भक्तांनो, नवीन बाळूमामांचे संदेश ऐकण्यासाठी, बाळूमामांचे वैचारिक विचार ऐकण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.
कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.